शुभ सकाळ मित्रांनो, भरपूर दिवसानंतर आपला व्लॉग येतोय। तर आता सकाळचे वाजले 8:30। आम्ही तसं 6 वाजताच निघालो होतो, पण एवढी कडाक्याची थंडी होती मित्रांनो, आम्हाला काय जास्त गाडी पळवता नाही आली। तर फायनली आम्ही आता आलोय तिकोना किल्ले येथे। आपण गाडी तिथे पार्किंग लावली, 20 रुपयाची पावती दिली आपल्याला आणि आपण आता पायथ्याशी आहे। तर इथं मित्रांनो आपल्याला आल्या बघा, इथे एक नकाशा दिसतो की आपल्याला गड किल्ल्यावर काय काय बघायला भेटते आणि बाकी माहिती 3 याच्यात माहिती आहे मित्रांनो, मराठी, हिंदी आणि इंग्लिश। अशा प्रकारे आपण आता माहिती तर वाचून घेतलेली, हा नकाशा आहे। तर आता आपण इथनं ट्रेकला सुरुवात करणार आहे। मी आणि माझा भाऊ आम्ही दोघं आज आलो आहे। चालत आता ट्रेकला सुरुवात करूया। आपण ट्रेकला सुरुवात करण्याच्या आधी आपण ब्रेकफास्ट प्रोटीन बार घेणार आहोत। तर आजच्या व्हिडिओचे स्पॉन्सर तेच आहेत। दादा why Dada why? This is business. This is my sweat. I know, but I did business. Shut up. संपूर्ण 20 रुपयाचं कोलॅबोरेशन आहे। तर आता आपण टेस्ट करूया। फोडभाव कुणी केलं नाही यश आणलंय वडून, साऱ्या संकटाशी असं लढून। तर अशा प्रकारे आपलं ब्रेकफास्ट प्रोटीन बार आहे। अर्धे हिस्से झाले पाहिजे, नाही तर भांडण होतील इथं। चांगला टेस्ट। डॉगेश भाऊ काय म्हणता? बाय बाय मित्रांनो, आपण ट्रेक स्टार्टच केला होता, पण पुढं आल्यावर आपल्याला इथे 3 प्रकारचे वेरगळ बघायला भेटतात। आता नेमका तुम्हाला प्रश्न पडेल वेरगळ म्हणजे काय? तर मित्रांनो, वेरगळ म्हणजे हे असं एक दगडी शिल्प असायचे, ज्यामध्ये एखाद्या शूरवीरास जर का वीरगती जर का त्याला आली असेल तर त्याची जी माहिती आहे ह्या वेरगळावर असते आणि ह्याची एक वाचण्याची एक पद्धत आहे मित्रांनो, जी मी तुम्हाला सांगतो। आता वेरगळ जर का वाचायचं असेल तर आपल्याला वाचन हे नाही का खालच्या बाजूपासून वरपर्यंत करायचं। मित्रांनो, या किल्ल्याचं नाव तुम्हाला तुंगा असं माहीत असेल, अजून एक नाव आहे कठीणगड, हे माहीत असेल। सगळ्यात आधी ह्याचं नाव होतं कठीणगड, पण त्यानंतर काही कालांतराने ते तुंग झालं। पण मित्रांनो, ह्या किल्ल्याला अजून असे 3 असे नाव होते, एक होतं तपकी, एक होतं पतकी आणि एक होतं बंकीगड। तर असे हे 3 नाव अजून होते, म्हणजे टोटली 5 नाव या गडाला आत्तापर्यंत होती। तर मी पहिल्यांदाच असा म्हणजे गड बघतोय की ज्याला एवढी नावं असतील कदाचित माझ्या ह्याच्यामध्ये तरी। तर मित्रांनो, हा जो किल्ला होता ना, हा किल्ला राजकीयदृष्ट्या आणि लष्करीदृष्ट्याने हा खूप महत्त्वाचा मानला जायचा त्या काळामध्ये। आता मित्रांनो, बरेच पायऱ्या झालेले इथं आणि बरंच काम बी खाली चालू आहे। तर असा जास्त असा काय हार्ड असा ट्रेक नाही आहे। तर चला तर आपण वरती जाऊन बघूया। कशी होती सकाळची थंडी? ओय थंडी लय बेकार लय हाल झाले। उन्हाळ्यात पण आम्ही थंडीचा मजा घेतला मित्रांनो। अक्षरशः मी तर असं शॉर्टवरच निघालो होतो। मी म्हटलं आता उन्हाळ्याचे दिवस आहे तर फारसं ऊन वगैरे लागेल, एवढी थंडी ना मित्रांनो, अक्षरशः काटे आले त्या अंगावर। 2 ठिकाणी स्टॉप घेतला मित्रांनो, एक ठिकाणी कॉफी वगैरे घ्यायला आणि एक ठिकाणी शेकोटी करायला। मित्रांनो, वर येताच आपल्याला हे असं शक्ती देवताचं आपल्याला हे बघायला भेटते। मित्रांनो, ह्या किल्ल्याचा इतिहास असा आहे, हा किल्ला 1636 मध्ये हा निजामशाहच्या ह्याच्यात होता आणि त्यानंतर 1636 ते 1657 या कालावधीमध्ये हा आदिलशाहीकडे होता आणि त्यानंतर स्वराज्य बळकट करण्यासाठी 1656 ते 1657 या ह्यामध्ये हा स्वराज्यात आला। 4 सप्टेंबर 1657 रोजी महाराजांनी हा किल्ला जिंकून हा स्वराज्यात सामील केला। पण नंतर हे असं झालं मित्रांनो की मुघल सरदार हा मिर्झा जयसिंग जेव्हा त्याने जयपूरची स्वारी केली तर त्यामध्ये स्वराज्यातील 40 पैकी 23 किल्ले हे त्यांना देण्यात आले होते, तर त्यापैकी ह्या एक किल्ल्याचा समावेश त्यामध्ये होता।
मित्रांनो, आपल्याला वर येतच असे मेटे व टाके बघायला भेटतात. ह्याचा वापर होता मित्रांनो जेव्हा इथं पारेकरी बसायचे, एक तर संरक्षणासाठी, दुसरं म्हणजे त्यांच्या विश्रांतीसाठी. तर ह्या अशा प्रकारच्या टाके व मेटे असं म्हणतात त्याला. तर ह्याची रचना केली गेलेली आहे मित्रांनो. पुढे येताच आपल्याला एक असा प्रवेशद्वार बघायला भेटतो. गड संवर्धनामध्ये ह्याचा आता नवीन इथं दरवाजा बसवण्यात आला मित्रांनो. प्रवेशद्वारामधनं आत आल्यानंतर तिकडे जी एक वाट लागते तिकडे आपण जाणार होतो. आता तिकडे एक ढासाळलेल्या अवस्थेत एक बुरुज आहे आणि आपल्याला वरती जाण्यासाठी ही वाट आहे मित्रांनो, जी प्रवेशद्वारातून आल्या लगेच उजव्या बाजूस आहेत. तर आपल्याला आता थेट या साईडने असं तिकडे पुढे जायचं आहे मित्रांनो. पण वरती आल्यानंतर आपल्याला हे असं कर्व एक आणि त्यानंतर हा हनुमान दरवाजा. तर ह्याचं एक रिझन आहे मित्रांनो, कारण की असा कर्व हा शत्रूंच्या हालचालींना म्हणजे त्यांना आपल्या हालचाली न कळू देण्यासाठी विशेष म्हणजे ह्याचा असा टेक्निकचा वापर केला जायचा. आणि हे वरती जे तुम्हाला देवड्या दिसतात हे ह्यांचा वापर आहे. ते जिथे तुम्हाला जे होल दिसतात, शत्रू आले ना तर शत्रूंवर हल्ला करण्यासाठी प्रमुखतः याचा वापर केला जायचा. आणि ह्यांना त्या लष्करी ह्याच्यामध्ये तेव्हा एकदम प्रभावशाली टेक्निक किंवा प्रभावी रचनेत ह्याला गणलं जायचं तेव्हा. तर अशा प्रकारे हा दरवाजा आहे मित्रांनो. मित्रांनो, हे असे आपल्याला गणेश मंदिर बघायला भेटते वरती आल्यावर. आणि इकडं कचेरीची जाते म्हणजे ह्याला महत्त्वपूर्ण वास्तू गणली जाते मित्रांनो. गडाचा कारभार इथून चालवला जात होता, तर ही महत्त्वाची वास्तू आहे. तुम्हाला जसं की म्हणलं मित्रांनो, उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे इथली सगळी झाडं वगैरे ती जाळण्यात आलेली सगळी. आता आपल्याला वरती तिथे बुरुज आहे तिथे जायचं आहे आपल्याला. गणेश मंदिराच्या एकदम उजव्या बाजूस इथं आपल्याला असं पाण्याचं टाकं बघायला भेटतं आहे. आता मंदिराच्या डाव्या बाजूने आपल्याला वरी जाण्यास मार्ग आहे. मित्रांनो, आता आम्ही किल्ल्याच्या एकदम टॉपला आलो आहे आणि एक इन्सिडेंट असा झाला की इथं आम्हाला आमची मैत्रीण अंजली भेटली. खरं तर ती तिकडे उभा होती मुलामध्ये. मला थोडा डाऊट आला नेमकं तीच आहे का. अचानक म्हणलं मुलीला कसा आवाज द्यावा, मग तिला कॉल केला मी, तर तीच निघली फायनली. तर आता वरती आल्यावर आपल्याला एक मंदिर बघायला भेटतं मित्रांनो. इथे हा वरच्या साईडला जो तुम्हाला खालनं बुरुज दाखवला होता हा तो भाग आहे. आणि तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आपण इथं व्हिडिओला एंड करतो आहे. आपण चालू केलं होतं 8:30 वाजता, आता जवळजवळ 9:30 किती 9:45 झालेत. तर 9:45 वाजता चालतो, 15 मिनिटं इथं वाया घातले. तर असं पाहून आम्ही 1-1.25 तासात आम्ही इथं वरती चढलो आहे. ते पण व्हिडिओ करत आलो. 1 तासाचा ट्रेक आहे मित्रांनो. तुम्ही पण नक्की या. व्हिडिओ वगैरे कसा वाटला नक्की कळवा. लाईक शेअर कमेंट नक्की करा.